नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. आज मी भाऊंच्या विषयाला पुढे घेऊन जायला आलोय. म्हणजे माफ करा, माझी ती ताकद नाहीये. भाऊंचं नाव घेताना कानाच्या पाळीला हात लावायला पाहिजे, पण भाऊंच्या विषयाला पुढे घेऊन जातोय यासाठी की भाऊंनी मांडलेला जो विषय आहे ना, तो भाऊंनी थोडासा थांबत थांबत मांडलाय. म्हणजे त्यांनी मध्यंतरी शरद पवारांच्यावरती नरेंद्र मोदींनी दिलेल्या जबाबदारीवरचा एक व्हिडिओ केला होता. त्यात म्हटलं होतं की विरोधकांची एकजूट करण्याच्या नादामध्ये शरद पवार विरोधकांनाच हतबुद्ध करतायत, त्यांनाच हतोत्साहित करतायत, असं भाऊंचं म्हणणं होतं. महाभारतामधल्या शल्याचं उदाहरण देत शल्य आणि कौशल्य असं एक उदाहरण भाऊंनी दिलं होतं. महाभारतातल्या मद्र देशाचा राजा शल्य, जो कर्णाचा सारथी म्हणून कौरवाच्या बाजूने लढत होता. खरं तर आश्चर्य याचं आहे की तो कौरवाच्या बाजूने लढत होता, कारण तो महाराजा पंडूची दुसरी पत्नी माद्री हिचा सख्खा भाऊ, म्हणजे नकुल सहदेव यांचा सख्खा मामा. नकुल सहदेवाचा मामा आपल्या भाच्याच्या बाजूनी लढायचं सोडून तो लढत होता कौरवाच्या बाजूनी, आणि अगदी त्यांनी कौरवाच्या बाजूनी लढता लढता कर्णाचं सारथ्य करणं देखील स्वीकारलेलं होतं. आता याला अनेक कारणं सांगितलं. असं म्हणतात की युधिष्ठिराने जे शल्याची भेट घेतली आणि सांगितलं की बाबा मामा, तू आम्हाला मदत करावी. मामाने कबूल केलं, आणि मामा जो काही कामाला लागला ना, ते कामाला लागणं असलं भारी होतं की त्याच्या कामाला लागल्यानं कौरव धंद्याला लागले. म्हणजे कोणीही योद्धा मैदानात आला की त्याला सांगायचं, तुला काय जमतंय, तुला शक्य आहे का ते बघते किती पराक्रमी आहेत. त्यांच्याकडे कृष्ण आहे, त्यांच्याकडे अर्जुन आहे, त्यांच्याकडे युधिष्ठिर आहे. बघ एक एक पराक्रमी, एक एक जण कितीला मारते, तुला काय जमणार आहे, तू बस आपला, तू लढ उगा, असं म्हणत राहायचं. शल्य या शब्दाचा अर्थ होतो तीक्ष्ण हत्यार. शल्य चिकित्सा म्हणजे तीक्ष्ण हत्याराने शरीराला कापून त्यातल्या आजाराला बळकट करणं. म्हणजे शल्य हा एक वेगळा शब्द आहे. आता हे जे शल्य आहे ते टोचत राहतं, टोकदार आहे ना, टोचत राहतं, म्हणून मनात शल्य आहे असं आपण म्हणतो. टोचणी लागत असते त्या शल्याची, त्या दुःखाची, त्या वेदनेची, त्या भावनेची एक टोचणी सदैव मनामध्ये असते. धारधार टोचणी असते, आणि तीच टोचणी सदैव शल्य कर्णाला देत होता. अगदी सगळ्याच आठवणी करून देऊन देत होता. आता या शल्याचं उदाहरण भाऊंनी यासाठी दिलं की शरद पवार असंच शल्य बनून विरोधी पक्षाच्या गटामध्ये आहेत. खरं तर ते मोदींनी प्लेस केलेले आहेत असं भाऊंचं म्हणणं होतं. आणि भाऊंनी बोलता बोलता कौशल्य असा एक उल्लेख केलाय. आता या कौशल्यावर मी जास्त बोलणार आहे. म्हणजे हे कौशल्य कोणाकडे आहे? हे भाऊ, तुम्ही खरं तर फक्त शल्यावर बोललात, पण कौशल्यावर नाहीच बोललात. बोलायला हवं होतं. तशी अनेक कौशल्यपूर्ण माणसं अजूनही उद्धव ठाकरेच्या गटामध्ये आहेत. म्हणजे उगाच आपल्या राजाला मोठं करत जाणं, म्हणजे कारण नसताना. जसं दुर्योधनाकडे काही माणसं होती, राजाजी आप महान हो, राजाजी आप बडे महान हो, आपल्यासारखा महान बघितला नाही. एवढंच काय, महाराज आप पुरुषी नाही हो, महाराज करून बघतात, मग महापुरुष हो असं म्हणायचं. थांबून ब्रेक घेऊन महापुरुष हो म्हणायचं. मग असं महापुरुष करणारे, थोर करणारे असे अनेक कौशल्यपूर्ण व्यक्ती असतात. खोटं बोलावं पण ते सुद्धा खरं वाटेल बोलावं, अशी एक विशेष बाब असते. म्हणजे ते कौशल्य सगळ्यांच्याकडे नसतं. जे खोटं बोलतात त्या प्रत्येक जणांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते खोटं खरं वाटेल अशा पद्धतीनं बोलत राहतात. अशी खरं वाटणारी कौशल्य असलेली मंडळी उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला आहेत. उदाहरण सांगायचंय, उदाहरण विचारताय. संजय राऊत उद्धव ठाकरेंचा WHO सल्ला घेतो. यापेक्षा कुठलं मोठं अजून कौशल्य असायला हवं. आणि यांनाही वाटायला लागलं की अरे, मी तर फोटोग्राफर आहे, डॉक्टर कधीपासून झालो, मग इतका मोठा डॉक्टर झालो की माझा WHO सल्ला घेत आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सल्ला घेत आहे. कुठून आलं तुम्हाला हे ज्ञान, असं त्या सामनाच्या मुलाखतीत विचारायचं. म्हणजे ते जंगलातल्या गाढव आणि उंटासारखं, अहो रूपम अहो ध्वनिम, काय महाराज तुमचं रूप आहे, काय महाराज तुमचा आवाज आहे, आ करत बसायचं. याला खरंच कौशल्य लागतं, त्याला निलाझरेपणा सुद्धा लागतो. असंच कौतुक संजय राऊत उद्धव ठाकरेंचं करत असतात. म्हणजे हे महाराष्ट्राचे वाघ आता महाराष्ट्र पिंजून काढतील, ते उद्धव ठाकरे लवकरच पिंजून काढतील म्हणून त्यांना काही पिंजता आलंच नाही. पण हे महाराष्ट्राचे खूप मोठे नेते असल्याचं त्यांना संजय राऊत भासवत राहतात, सतत भासवत राहतात.
शरद पवारांनी आपलं शल्य मोठ्या कौशल्यानं उद्धव ठाकरेंच्या पदरात टाकलंय. आता पदरात अनुकुचीदार पदार्थ पडला तर काय होईल? दुसरं कौशल्य सांगतोय सुषमा अंधारेंचं. सुषमा अंधारे अशाच कौशल्य असलेल्या व्यक्ती ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये संजय राऊतांनी निर्माण करून दिलेल्या प्रतिमेपेक्षाही मोठी प्रतिमा स्वतःविषयी करून घेतलेली आहे. ते आता महाराष्ट्रात फिरायला लागले की महाराष्ट्रात वादळ येणार आणि त्या वावटळीत बाकी सगळे पक्ष उडून जाणार. लोक थरथर कापायला लागतील. मी तुम्हाला सांगितलं ना की मध्ये बघा मी एका दैनिकात संपादक म्हणून नोकरी करत होतो आणि तिथे एक समूह सल्लागार या पदाचे व्यक्ती होते त्या दैनिकात काम करत असताना. आणि ते म्हणायचे की ते ऑफिसवर यायचे भेटायला, त्यांना संपादकांना मार्गदर्शन करण्याची फार भारी हौस होती. हे समूह सल्लागार यायचे आणि म्हणायचे, अहो आम्ही तासन तास भाषणं करतो, लोक रडतात, अक्षरशः आमची भाषणं ऐकताना रडतात, एवढं भावनिक आव्हान आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना करत असतो. हा आम्ही खूप भाषण करतो असं म्हणायचे ते. मला त्यांच्या 2दा भाषण ऐकायचा योग आला आणि कर्मचाऱ्यांच्याकडून वस्तुस्थिती कळली की हे तेच ते इतक्या वेळेला बोलतं की आमच्या नशिबानं आम्हाला काय ऐकावं लागलंय यासाठी कर्मचारी आपल्या नशिबाला दोष देतात आणि ढसाढसा रडतात. काय हे? या पगारीसाठी, लेकरांचं पोट भरावं लागायसाठी या अशा माणसाला ज्याला कवडीची अक्कल नाही अशा समूह सल्लागाराचं ऐकावं लागतं. मग आम्ही त्या पदाचं नाव तेच ठेवलं आणि त्याचा अर्थ मात्र बदलून टाकला. आम्ही ठरवलं की हा समूहाला सल्ला देऊन गार करणारा माणूस आहे, त्याला म्हणायचं समूह सल्लागार. तसे उद्धव ठाकरेंच्या भाषणाला आता अशा लोकांना रडू यायला लागलाय. किती वेळेला तेच ते ऐकायचं. बाप चोरला, आई चोरली, हे चोरलं, ते चोरलं, गद्दार, ओके, खोके, गुवाहाटी, ताटवाटी, याच्या पलीकडं काही जात नाहीये. मध्ये मध्ये बोललं असतं ते रडकुंडीचा घाट, रडतोंडीचा घाट, अजून कुठला घाट, त्याच्याशिवाय लाकूड तोड्याची गोष्ट, रडतोंडीचा घाट, या असल्या पानसट गोष्टी सांगून सांगून उद्धव ठाकरे स्वतःला खूप मोठा वक्ता सिद्ध करू पाहतायत. कौशल्य या लोकांचं बघा. उद्धव ठाकरेंना हे धडाडती तोफ म्हणतात आणि उद्धव ठाकरेंना ते पटायला लागतं की आपण धडाडती तोफ आहोत. आणखी एक कौशल्यपूर्ण व्यक्ती त्याच्यामध्ये आलेले आहेत, ते म्हणजे चंद्रकांत खैरे. खैरेंच्या एकूण वजनामध्ये, म्हणजे शारीरिक वजनात बोलतोय मी, त्यांचं राजकीय वजनामध्ये जाणार नाही, त्यांच्या हातातले गंडे, दोरे, गळ्यातले रुद्राक्ष, त्याच्या माळा, याचं वजन 20% तरी नक्की असेल. म्हणजे हे सगळं काढून टाकलं तर खैरेचं वजन 20 किलो नक्की कमी होऊन जाईल. एवढे सगळे गंडे दोरे घालणारे खैरे पूजापाठ मोठ्या कौशल्याने करतात. 2019च्या निवडणुकीत विजय व्हावा म्हणून दक्षिणमुखी मारुती मंदिरामध्ये विजयाचा यज्ञ करणाऱ्या खैरेंच्या ब्राह्मणांची मात्र ऐश झाली आणि खैरे पराभूत झाले. बघा, निवडणूक आयोगात केस चालू असताना उद्धव ठाकरेंना विजय मिळावा म्हणून चंद्रकांत खैरे अजून एकदा त्याच मंदिरात यज्ञ करत राहिले. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरेंचं पक्ष चिन्ह काढून घेतलं. कोर्टाचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या सारखा लागावा म्हणून पुन्हा खैरेंनी यज्ञ सुरू केला. यज्ञाचं काय, म्हणजे ब्राह्मणांचं काय व्हायचं ते झालं असेल करणाऱ्यांचं, पण खैरे मात्र त्यात भाव खाऊन गेले मीडियामध्ये आणि निकाल उलटाच लागला. औरंगाबादच्या, माफ करा, छत्रपती संभाजीनगरच्या हॉटेल रामा इंटरनॅशनल मध्ये एका तांत्रिकाला बोलवून काळे राळे मतदारसंघात फिरवणारा एक खासदार राळ्यांची भाव मात्र वाढवत होता आणि त्याचा लोकातला भाव मात्र कमी होत होता. स्वतःच तंत्रमंत्रांच्या गोष्टी करायच्या आणि एकनाथ शिंदे दातात पांढरा पदार्थ दाबत असतात असं म्हणत राहायचं आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात कृती करतात असं म्हणत राहायचं. उद्धव ठाकरे किती ग्रेट आहेत हे सांगत राहायचं. याला कौशल्य लागतो. जंतर मंतर, जादू टोना, पूजा पाठ आपणच करायचा आणि लोक करतात असा दावा करायचा, हे चंद्रकांत खैरेंचं वैशिष्ट्य आहे. हे कौशल्य असलेली लोक आहेत. नुसतं शल्य असून भागत नाही, कौशल्य असावं लागतं. आपल्याच राजाची वाट लावणारं कौशल्य असावं लागतं. जे संजय राऊतांच्याकडे आहे, जे सुषमा अंधारेंच्याकडे आहे, जे चंद्रकांत खैरेंच्याकडे आहे आणि न जाणो असे किती कौशल्यपूर्ण नेते उद्धव ठाकरेंनी आपल्या पदरी बाळगलेले आहेत.
उद्धव ठाकरेंचं कौशल्य किती असेल, सोचना पडेगा त्यांचं कौशल्य किती असेल. म्हणून या शल्यासोबत या कौशल्याचा देखील विचार भाऊंनी करावा आणि या कौशल्यावर देखील आपलं मत मांडावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.